आज ब्रदर फाउंडेशनचं आज उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आणि ब्रदर फाउंडेशन ही सगळ्या तरुणांनी मिळून बनवलेली एक सामाजिक संस्था आजपासून कार्यरत झालेली. या देखील त्यांनी आपल्या पद्धतीने कार्य केलं होतं, परंतु एका संस्थेच्या माध्यमातून काम करणं आणि सर्वांना एकत्र घेऊन कामाची रूपरेखा आखणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मुळात त्यांच्या संस्थेमध्ये नावच त्या संस्थेचं ब्रदर फाउंडेशन आहे. आणि आपण सारेजण म्हणतो आहे की या समाजामध्ये खरी गरज आहे ती भाईचाऱ्याची गरज आहे. कारण तरच देश प्रगती करेल, तरच समाज प्रगती करेल. आणि माझा स्वतःचा अनुभव या परिसरातला वेगळा आहे. मी ज्यावेळी आमदार झालो तर मी माझ्या सोबतच्या कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करत होतो. मी सांगितलं एक रक्तदान शिबिर आपल्या इथे घेऊया. त्या अनेकांना असं वाटत होतं की रक्तदान शिबिरामध्ये रक्त देतील का नाही, लोक येतील का नाही. मी म्हणालो की केल्याने होत आहे रे, पहिला सुरुवात तर करा. कारण सामाजिक सेवेमध्ये आपण स्वतःला झोकून दिलं तर मला वाटते त्याच्या एवढं पुण्याचं कर्म दुसरं कुठलंही असत नाही. आणि म्हणून आम्ही त्यावेळेला एक रक्तदान शिबिर घेतलं आणि मला आजही आठवतं जवळजवळ 75 लोकांनी त्यात रक्तदान केलं. ब्रेस्ट कॅन्सरच्या संदर्भामध्ये देखील मी सांगितलं की जनजागृती होणं आवश्यक आहे. आपल्या माता भगिनी पहिल्या ह्या शिबिरामध्ये उतरवा, कारण आज महिलांना त्याची गरज आहे. आम्ही त्याचं देखील इथे शिबिर लावलं ब्रेस्ट कॅन्सरचं, त्याला देखील उत्तम प्रतिसाद मिळाला. आम्ही विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला होता, त्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरवला देखील अनेक विद्यार्थ्यांचा सन्मान केला गेला. मला आठवते शिवडे जकरिया बंदरला एक 4थीपर्यंतची उर्दू मुलींची शाळा आहे. ही शाळा धोकादायक झाली होती आणि ही शाळेला C1 डिक्लेअर केलं होतं म्हाडानी. आणि इमारत तोडणार मुंबई महानगरपालिकेने नोटीस, मुंबई महापालिकेची जी शाळा आहे त्यांनी बंद केलं, नोटीस लावली की शाळा धोकादायक झाल्यामुळे आम्ही शाळा रिकामी करतो आहे. आणि ह्या सगळ्या मुलींची शाळा होती, ती मुलींना आम्ही अभुदयनगरमध्ये पाठवतो. माझ्याकडे अनेक त्या जकरिया बंदरचे मुस्लिम बांधव आले. मला म्हणाले साहब एक तो ये लड़कियां पढ़ने के लिए जाती नहीं और इतना लंबा भेजेंगे तो जाएगी ही नहीं. मी म्हाडाच्या व्हिजिट लावल्या, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या व्हिजिट लावल्या. कारण त्यांच्यातली जी आस्था होती मुलींची, ती 4थीपर्यंतच्या मुलींना आज शिक्षण जवळ आहे म्हणून त्या मुली शाळेत जात आहेत. ही शाळेच्या त्यांच्या त्या सगळ्या व्यवस्थेमध्ये खंड पडू नये म्हणून मी युद्धपातळीवरती म्हाडा असेल, महापालिका असेल, पोलीस डिपार्टमेंट असेल, या सगळ्यांच्या बैठका लावल्या. आणि माझ्या आमदार निधीतनं मी ती शाळा पूर्ण दुरुस्त करून दिली. संपूर्ण शाळा दुरुस्त झाली. आणि त्या मुली एका आनंदाने ज्यावेळी शाळा सुरू झाली त्यावेळी माझ्याच हस्ते त्याचे फीत कापले गेले. आणि मुलींच्या चेहऱ्यावरचा आनंद हा अतिशय वेगळा होता. म्हणजे आज शिक्षणाकडे ओढ लागलेली आहे. आणि माझं तर हेच म्हणणं होतं सुरुवातीपासून 2014पासून की आपण जर शिक्षण घेतलं, प्रगत झालो तर माणसाची विचारप्रणाली बदलते. माणूस मग त्या चांगल्या शिक्षणाच्या दर्जाकडे, उद्योगधंद्याकडे, सामाजिक उन्नतीकडे वळतो. आणि शिक्षण हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून शिक्षण मिळालं पाहिजे, आरोग्याने टिकायला पाहिजे. आणि मी गेल्या 10 वर्षामध्ये शिक्षण क्षेत्र आणि आरोग्य याकरता विशेष लक्ष देत आलो. आणि मला आज आनंद आहे की ब्रदर फाउंडेशनचा देखील मूळ उद्देश हाच आहे की इथल्या लोकांचं शैक्षणिक पात्रता वाढवणं, त्यांना शिक्षणामध्ये सुविधा निर्माण करून देणं आणि त्यांचं आरोग्य सांभाळणं, ही 2 उद्दिष्ट ब्रदर फाउंडेशनने घेतलेली आहेत. या कार्यामध्ये काम करत असलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना मी खूप खूप धन्यवाद देतो आणि शुभेच्छाही देतो की आपल्याकडून असंच सतत काम होत राहो. समाजाभिमुख, समाजाच्या हिताकरता आपण हे सातत्याने करत राहू. जिथे कुठेही आपल्याला माझे आमदार म्हणून गरज लागेल तिथे मी 24 तास आपल्याबरोबर आहे. कारण मी आमदार होण्यापूर्वी सामाजिक वसा किंवा सामाजिक क्षेत्र, समाजसेवा हे माझं प्रमुख अंग राहिलं. म्हणूनच लोकांनी प्रचंड प्रेम केलं आणि मला आमदारपर्यंत निवडून देण्याचं एक पुण्य
लोकांनी केलं त्यांचे आभार, त्यांची मेहरबानी मी कधीही विसरू शकत नाही आणि याकरता यांच्या सामाजिक कामाला मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं काम आपल्या हातून घडो असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जैसे आपने बताया अभी टिकरिया बंदर के स्कूल के बारे में, आपने तो हैट्रिक मारी आमदार में शिवड़ी विधानसभा में। 1.5 साल से ये म्यूनसिपालिटी स्कूल उर्दू बंद पड़ी है, उस बारे में अभी तक कुछ बताइए ना सर, उसका कब चालू होगा? ये स्कूल मैंने जब इंक्वायरी की, क्योंकि इलेक्शन के दौरान वो स्कूल अब जो हर बार अपन वोटिंग के लिए रखते हैं, 1 साल पहले जब असलम और यहाँ के सब आए, मुझे कहा कि स्कूल बंद हो गई है, तो ये स्कूल C1 कैटेगरी में डाली हुई है। इसका जो स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट आया है वो C1 में है और इसका प्लानिंग चल रहा है। आपको पता है साईं बाबा रोड के जो एक बड़ी स्कूल थी वो भी C1 कैटेगरी में गई, वो पूरी स्कूल डिमॉलिश हुई है। और स्कूल जब बनता है तो महानगर पालिका के बहुत सारे डिपार्टमेंट से वो उनको गुजरना पड़ता है, हर कोई अलग अलग ढंग के डिपार्टमेंट से सब परमिशन आती है। मैं अभी जब बात निकली तो मैंने ये बताया कि जल्द से जल्द मैं वहाँ के स्कूल के जो भी एजुकेशन ऑफिसर है, स्कूल के जो सहायक आयुक्त हैं, उनको मैं लेके आऊँगा और इसकी विजिट यहाँ लगाऊंगा और तब बातचीत करेंगे कि कहाँ तक आपके स्कूल का प्रस्ताव आया है और कोई दिक्कत है तो उस दिक्कत में उनको मदद भी करूँगा। जैसे कि आप इलेक्शन विधानसभा शिवड़ी विधानसभा का इलेक्शन था, उसके एक दिन पहले आपने एक दौरा किया था, इलेक्ट्रिक इंजीनियर आए थे आपके साथ, इलेक्ट्रिशियन के सब अधिकारी लोग भी आए थे। आज भी शिवड़ी क्रॉस रोड हनुमान मंदिर से लेके पाकीजा होटल तक इमरजेंसी वायर पे जी रही है, उस बारे में बोलिए, वो काम अभी तक नहीं हुआ। नहीं, इस बारे में मैंने उस वक्त सभी अधिकारियों को लाया था और लास्ट में जो अंडरग्राउंड केबल जाती है, आपको इस वक्त पता है कि BST की हालत खस्ता है। बहुत बार जो ये केबल फॉल्ट आते हैं वो केबल भी BST के पास अवेलेबल नहीं रहते। ये जो जंपर वायर है वो जो डालते हैं वो इसी कारण डालते हैं, लेकिन हो सकता है कि BST के पास केबल अवेलेबल नहीं होगी। मैं इस बारे में भी जल्द से जल्द फिर से यहाँ विज़िट लगाता हूँ और क्या दिक्कत है वो हम ज़रूर देखेंगे। लेकिन मुझे ये खुशी है कि शिवड़ी क्रॉस रोड में आज आप घूमते होंगे, मैं नहीं वो कहना चाहता हूँ या मेरा कोई गलत मतलब नहीं है, लेकिन मैं जब 2014 में घूम रहा था तो बहुत सारे रास्ते ख़राब थे, पानी की हालत ख़राब थी, बहुत सारे रोड पे गंदगी थी, बहुत कचरा डालते थे। कभी कभी मैं तो खुद खड़ा होके यहाँ के फेरी वालों को, सब्जी वालों को डांटता था, वो सब केले का छिलका उठा के अपने थैली में डालो, रोड पे डालने का नहीं। अब मुझे लगता है कि लोग भी 10 साल में बहुत कुछ सीख चुके हैं और आपको भी ये कबूल करना पड़ेगा कि पहले जो कुछ गंदगी होती थी या कुछ केर कचरा होता था, अब यहाँ के हमारे जो जितने कार्य करते हैं वो बहुत सारे सतर्क है। वो आपके त्यौहार के पहले आते हैं, मैं ऑफिसर से बात करता हूँ, आपको पता है कि डीप क्लीनिंग होती है, कचरा निकाला जाता है, रोड धोए जाते हैं, कचरा कुंडी उठाने के लिए प्रस्ताव भी मैंने रखा था, उसके लिए प्लेटफॉर्म का अपन काम चालू है। ये भी अड़चनें बहुत थी, लेकिन मुझे ऐसा लगता है कि अब परिस्थिति बहुत पहले से ठीक है। 100% बेहतरीन ऐसे नहीं बोलूँगा, लेकिन पहले से ठीक है, ये आपको कबूल करना पड़ेगा कि 10 साल में यहाँ के रास्ते सुधारने की हमने कोशिश की, लोगों को पानी देने की कोशिश की, लोगों के लिए एडमिशन, मुझे लगता है फातिमा में यहाँ के बच्चे लोगों का जो एडमिशन होता है, सबसे ज़्यादा एडमिशन फातिमा में मैं करता हूँ। यानी शिक्षा के लिए भी हम मेहनत कर रहे हैं, हमारे कार्यकर्ता मेहनत कर रहे हैं। और अब आपके एरिया में तो मुंबई का भी सबसे क्या बोलते चमकता हुआ एरिया हुआ है, लार्सन टुब्रो जैसी कंपनी आपके यहाँ डेवलपमेंट कर रही है, क्योंकि समुंदर बाजू में है और कई सालों में 2-5 सालों में आपके यहाँ बड़ी बड़ी गाड़ियाँ घूमने लगेंगी और अच्छी सुविधा आएंगी।
क्योंकि उसमें कई ढंग के लोग आते हैं। लेकिन हमारी कोशिश यही रही कि यहाँ के लोगों का जीवन स्तर बढ़ना चाहिए, उनको दिक्कतें नहीं होनी चाहिए। ये मैंने कोशिश की और मुझे लगता है कि मैंने मेरे सहयोगियों के साथ में उसमें मैंने कहीं परसेंटेज मैंने कामयाबी भी हासिल की है। थैंक यू सर। जैसे कि आप ये ब्रदर फाउंडेशन के इस पे आए हो, आपका भी एक योगदान है इधर पे, तो आप इन बच्चों को, नौजवानों को क्या गाइड करोगे? माझं पण मातोश्री चॅरिटीज म्हणून ट्रस्ट आहे. भाई माझ्याकडून या लोकांना जेवढी मदत करता येईल तेवढी मी करेल. आणि ह्यांनी महिलांसाठी बोला, मुलांसाठी बोला, हे लोक कार्यरत आहेत पहिल्यापासून. परत मराठा आंदोलनाच्या वेळी ज्या स्टेशनवरती जेवढे लोक आले होते त्यांना जेवणापासून सर्व व्यवस्था यांनी केलेली आहे. आणि हे सर्व लोक आज नाही, गणेशोत्सवापासून सर्व मराठी सणांना यांचं योगदान आहे. एकदम प्रॉपर योगदान करतात ते प्रत्येक मराठी सणांना. सर्वांबरोबर, सगळ्या मराठी माणसांबरोबर एकजूट राहून हे लोक कामं करतात. आणि मला ह्या लोकांनी आमंत्रित केलं यांच्या फाउंडेशनच्या ओपनिंगला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि माझ्याकडून जेवढी काही मदत त्यांना करता येईल, माझ्या संस्थेकडून जेवढी काही मदत त्यांना करता येईल तेवढी मी त्यांना कधीही रात्री अपरात्री बोललं, फोन केला तरी मी करण्यात तत्पर आहे. थँक्यू सर. त्याचप्रमाणे या फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात अनेक कार्य करण्यात आलेले आहेत. काय 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 शुभेच्छा? एक मिनिट सर. मातोश्री चॅरिटीजचा मी अध्यक्ष आहे. माझ्यातर्फे ब्रदर फाउंडेशनला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. या सामाजिक क्षेत्रामध्ये तरुण वर्गाचं या ठिकाणी दिसत आहे, आपण काय सांगा? यांनी भरपूर चांगली कामं केलेली आहेत. आता मराठा हे आलेले तेव्हा पण त्यांनी जेवण वाटपापासून सर्व कामं यांनी केलेली आहेत. आणि खूप सुंदर अशा प्रकारे यांनी कामं केलेली आहेत. आणि बरेच वर्ष मी यांना ओळखतो. आणि बऱ्याच वर्षाचं यांचं स्वप्न ब्रदर्स फाउंडेशनतर्फे त्यांचं पूर्ण झालेलं आहे. आणि माझ्याकडून यांना सर्वांना आपण देखील एक कबड्डी स्पर्धा आयोजित करता, त्याचप्रमाणे या फाउंडेशनच्या माध्यमातून गोरगरिबांना मदत केली जात असं आपलं म्हणणं आहे. तर पुढील वाटचालीमध्ये त्यांना काय सांगा काय बोलायचं. असं बोला की ज्या प्रकारे